नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जी भरती निघालेली आहे, त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे. तत्पूर्वी या भरतीसंदर्भात छोटीशी माहिती जाणून घेऊ 1 मिनिटाची, की याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत, ती जागा किती आहे, ती लास्ट डेट किती, अर्ज करण्याची फी किती लागणार, या सर्व छोट्या गोष्टी ह्या 1 मिनिटात आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी ह्या जाहिरातमध्ये आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, की 18/9/2025 रोजी ही ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख चालू झालेली आहे. तसेच अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे 30/9/2025. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची तारीख पण ही 30/9/2025 संध्याकाळी 5 पर्यंतच राहील. तसे याची जी परीक्षा आहे ती आता सध्या अजून डिक्लेअर केली नाही, ती नंतर डिक्लेअर करण्यात येईल. ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी परीक्षा कधी होणार, त्याचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर येत राहतात. चला तर आता पुढची माहिती आपण जाणून घेऊ, की याच्यामध्ये कोणती पदं आहेत. याच्यामध्ये 2 पदं आहेत, पाहून घ्या या ठिकाणी. कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई हे 2 पदं आहेत. याच्यामध्ये टोटल कनिष्ठ लिपिकसाठी 119 जागा आहेत आणि शिपाईसाठी 14 जागा आहेत. तर याची वयोमर्यादा पण त्याच्यासमोर दिलेली आहे. कनिष्ठ लिपिकसाठी 21 ते 35 वय पाहिजे आणि शिपाईसाठी 18 ते 35 वय पाहिजे. तसेच कनिष्ठ लिपिकसाठी कोणत्या पण शाखेतली पदवी असणे तुमच्याकडे गरजेचं आहे आणि शिपाई पदासाठी तुमचं शिक्षण हे 10वी पास असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर तुमच्या कनिष्ठ लिपिकसाठी जर तुमचे GD-CA तसेच CA, AIB हा जर कोर्स झाला किंवा डिप्लोमा झाला असेल आणि संगणकीय ज्ञान असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य देणार आहेत. तर याची ऑनलाईन अर्ज करण्याची फी वगैरे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी त्यांनी फी दिलेली आहे, पाहू शकता या ठिकाणी. ऑनलाईन फी करण्यासाठी तुम्हाला ₹900 लागणार आहेत. तसंच प्लस GST हे 162, म्हणजेच टोटल ₹1062 फॉर्म भरायची फी तुम्हाला लागणार आहे. चला तर आता ह्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. ही जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता, या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन नावाचं एक बटन आहे. त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ती या ठिकाणी लक्ष द्या, तर तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर मोबाईलमधून, तर तुम्हाला हा फॉर्म डेस्कटॉप साईटमधून ओपन करायचा आहे. डेस्कटॉप साईट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हे जे 3 डॉट आहेत त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप म्हणून ऑप्शन असते, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. तुम्ही मोबाईलमधून पण हा फॉर्म भरू शकता या पद्धतीने. तसंच या फॉर्ममध्ये आल्यानंतर या ठिकाणी टोटल 8 स्टेप आहेत. 8 स्टेपमध्ये आपण पाहणार आहे फॉर्म कसा भरावा. त्यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन करायची. याच्यामध्ये करताना आपल्याला या ठिकाणी पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. पहिलं नाव म्हणजे आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचं जे नाव असेल तेच नाव आपल्याला पुढच्या कॉलममध्ये पण टाकायचं. तसंच मिडल नावमध्ये वडिलांचं नाव टाका. त्याच्यानंतर खाली आडनाव टाकून घ्यायचं आहे. लास्टला एंटरमध्ये पण आडनाव टाकून घ्या. ते झाल्यानंतर आपण जे हे नाव टाकलं त्याच्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी आपलं पूर्ण नाव दिसेल. हे पूर्ण नाव आपल्या हॉल तिकीटवर दिसणार आहे. हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी कडेला आपल्याला दिसतात बघा आधार कार्ड नंबर. तर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. सेम आधार कार्ड नंबर पुढे पण टाकून घ्यायचा आहे. त्याच्याखाली मोबाईल नंबर टाकून घ्या. सेम मोबाईल नंबर पुढे पण टाकून घ्यायचा आहे. त्याच्याखाली ईमेल आय डी पण दाखवत आहे, तिथं ईमेल आय डी टाकून घ्या. सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी व्हेरीफाय. त्याच्यानंतर व्हॅलिड युअर डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू. व्हॅलिड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय म्हणून सर्व डिटेल्स दिसेल. आपण आता नोंदणी सादर करू शकता. या ठिकाणी आपल्याला ओके बटनावर क्लिक करून या ठिकाणी सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली या ठिकाणी नोंदणी पूर्ण होते, या ठिकाणी झालेली दिसते. त्याच्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढची शैक्षणिक पात्रता भरायला घ्यायची आहे. तर या ठिकाणी आता बँकेचं नाव दिसत आहे. या ठिकाणी बँकेचं नाव या ठिकाणी आपल्याला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक वगैरे. त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार ती पोस्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली कास्ट निवडून घ्यायची आहे. तुमची कोणती कास्ट आहे ती कास्ट निवडून घ्या. या ठिकाणी कास्ट निवडून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीचं ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे. जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी डेट्स, या ठिकाणी मंथ, या ठिकाणी इयर हे 3 टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी कडेला आपल्याला दिसत आहे बघा घोषणापत्र. तर या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी सगळ्या ह्याला टिक करून घ्यायचे आहे. 1, 2, 3 ते तिन्ही कॉलमला टिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या डिटेल्स आपण व्हेरीफाय केल्या. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे सबमिट. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बघा उमेदवाराची प्रोफाईल. या प्रोफाईलच्या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमचं जेंडर सिलेक्ट करा. मेल फिमेल काय असेल ते, तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते काय सिलेक्शन करा तुमचं जे असेल ते.
त्याच्याखाली आपल्याला दिसत आहे बघा सिटिझनशिप, त्या ठिकाणी आपल्याला येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर डोमासिल स्टेट महाराष्ट्र आहे का, तर या ठिकाणी येस करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडता का, तुमच्या कास्टनुसार तुम्ही या ठिकाणी येस और नो करून घ्यायचं आहे. SC ST आणि ओपनसाठी नॉन क्रिमिनल लागत नाही तर त्यांनी नो करून घ्या. अदर कास्टवाल्यांनी तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं तर तुम्ही या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं किंवा तुमच्या मिस्टरांचं नाव टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी आईचं नाव टाका. शक्यतो या ठिकाणी वडिलांचंच नाव आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची कास्ट झाली, सबकास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुमची कास्ट कोणती, जात कोणती आहे ती टाकून घ्या. धर्म या ठिकाणी टाका, तुमचा हिंदू धर्म असेल वगैरे त्या पद्धतीने धर्म टाकून घ्यायचा आहे. त्याच्याखाली आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुमचा ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाका. त्या गावामध्ये कुठं राहता ते लँडमार्क टाकून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी राज्य सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली पिनकोड विचारत आहे तालुक्याच्या समोर. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. पिनकोड टाकून झाल्यानंतर वरती आपली डिटेल्स एक राहिली. या ठिकाणी विचारत आहे लँग्वेज. तर लँग्वेजमध्ये आपल्याला कोणती भाषा, सर्व या 3 भाषा दिलेल्या आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश. तिन्ही भाषा लिहिता, बोलता, वाचता येतात का? तर येत असेल तर प्रत्येक ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने प्रत्येक ऑप्शनवर क्लिक करून घ्या. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय डिटेल्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथले सर्व डिटेल्स टाकून झाल्या त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करून घेऊ. फॉर्म व्हेरीफाय झाला त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. त्या ठिकाणी आपली तिसरी स्टेप पण कंप्लीट होत आहे, झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथी ऑप्शन येते शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक तपशील टाकायचा. तो कसा टाकायचा या ठिकाणी पाहून घेऊ. त्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट एज्युकेशन बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 10वी सिलेक्ट करून घ्या. 10वी सिलेक्ट केल्यानंतर ॲड डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्या त्याच्यासमोरच्या. त्यानंतर कोर्समध्ये आपल्याला 10वी हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बोर्ड कोणता होतो तुम्हाला 10वीला, स्टेट बोर्ड तर स्टेट करा, काय ना CBSE CBSE करा. 10वी कधी पासआउट झाला ते महिना आणि वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मंथ करा, त्याच्या खाली आपल्याला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. पर्सेंटेज या ठिकाणी सिलेक्शन ऑटोमॅटिक आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते ते मार्क्स टाकून घ्या. टोटल मार्क्समध्ये तुम्हाला 500 पैकी असेल किंवा 600 पैकी असेल ते टाकून घ्या. ऑप्टेन मार्क्समध्ये संपूर्ण मिळालेल्या गुणमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकून घ्यायचं आहे. कोणाला 400 पडले असतील, 420, 487, 400, 350, 320, 250 काय असेल ते पडलेले. त्यानंतर ऑटोमॅटिक पर्सेंटेज दिसेल. तर तुम्हाला 60% पेक्षा जास्त जर पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी फर्स्ट क्लास सिलेक्ट करायचं आहे. जर 80% पेक्षा जास्त टक्के असेल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्टिंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तो जो मला 45 ते 60% मध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी पास क्लास करायचा आहे, सेकंड क्लास करून घ्यायचा आहे. आणि 45 पेक्षा कमी असतील तर या ठिकाणी तुम्हाला पास क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सर्व करून घेतलं. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून घेऊ. त्यानंतर हे ओके करून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी 12वीची डिटेल्स पण याच पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. 12वी सिलेक्ट करा, ॲड डिटेल्स करा, कोर्स सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ, पासिंग मंथ, डेट, रिझल्ट प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मार्क, टोटल मार्क, ऑप्टेन मार्क, त्यानंतर पर्सेंटेज येतील. त्यानंतर क्लास सिलेक्ट करून सेव्ह करून घ्या. ते झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनचं पण याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, ॲड डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा कोणता कोर्स होता ग्रॅज्युएशनला तो ग्रॅज्युएशन कोर्स सिलेक्शन करून घ्या. युनिव्हर्सिटी कोणती होती ती युनिव्हर्सिटी वगैरे या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने कोणती युनिव्हर्सिटी ती होती ती व्यवस्थित सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं पासिंग मंथ, इयर या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या व्यवस्थित. याच पद्धतीने मी जसं करत आहे त्या पद्धतीने सिलेक्शन करून घ्यायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर तुमचा निकालाचा प्रकार, टोटल मार्क, ऑप्टेन मार्क, ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतील. त्याच्यानंतर श्रेणी सिलेक्ट करून सेव्ह करून घ्या. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतल्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करू. त्यावेळी या ठिकाणी विचारत आहे या पदासाठी संगणक प्रमाणपत्र कोर्स असणे पूर्ण आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला यायचं आहे सिलेक्ट एज्युकेशनमध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला विचारत आहे संगणक प्रमाणपत्र. तर या ठिकाणी कॉम्प्युटर कोर्स सिलेक्ट करून घ्या. ॲड डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. कोर्स तुमचा कोणता झाला आहे ते MSCIT, तर MSCIT सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कोणती युनिव्हर्सिटी होती तुम्हाला याच्यामधून ते सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महिना, वर्ष वगैरे मागच्या ज्या डिटेल्स भरल्या त्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून सेव्ह करून घ्या. या ठिकाणी लक्ष द्या, MSCITचं ज्यावेळी बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार असेल तर त्यावेळी तुम्ही या ठिकाणी ही सिलेक्ट करायचे आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ही बोर्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे. बाकीचे डिटेल्स तुम्ही तुमच्या मार्कशीटवर बघून त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता 10वी 12वी ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर कोर्स सगळ्या डिटेल्स टाकले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह करू आपण. डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करू. किंवा या ठिकाणी आता जर तुम्हाला 5वा ऑप्शन आहे एक्सपिरियन्स. जर तुम्हाला
बँकिंगचा कोणता एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी ॲड एक्सपिरियन्सवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स डिटेल्स टाकायचे आहेत. कंपनीचं नाव टाकायचं आहे. लोकेशनमध्ये तुम्ही कोणत्या गावात काम केले ते टाका. पदमध्ये कोणत्या पोस्टवर काम केले ते टाका. डिपार्टमेंट विचारेल, डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंटवर या ठिकाणी काम केले ते डिपार्टमेंट सिलेक्शन करून घ्या या पद्धतीनं. कधीपासून कधीपर्यंत काम केले ती तारीख या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. तुम्हाला नाही अनुभवाची माहिती काय आहे ते थोडक्यात या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे. जर कोणाला एक्सपिरियन्स नसेल तर त्यांनी खालच्या स्किप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारत आहे बघा गुणवत्ता. गुणवत्तामध्ये तुमच्याकडं कोणतं एखादं गुणवत्ता असेल, कोणती स्कॉलरशिप भेटली असेल, कोणतं अवॉर्ड असेल, कोणतं स्पोर्ट्समध्ये असतील, तर कोणत्या ह्याच्यात काय स्किल वगैरे असेल तर ते या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यातलं कॅटेगरीचं नाव टाका, कोणता अवॉर्ड भेटला ते नाव टाकायचं. एखाद्या खेळामध्ये कोणतं प्रावीण्य असेल तर त्याचं नाव टाकायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काय आहे काय नाही ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर कोणाकडे कोणती गुणवत्ता तपशील नसेल तर त्यांनी खाली स्किपचं बटन आहे ते स्किपच्या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बघा 7 नंबरचा अपलोड डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी आता डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना काय अपलोड करायचं या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित. तर या ठिकाणी सांगितले बघा आधार कार्ड अपलोड करा. तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड अपलोड करून घ्यायचा आहे. आधार कार्डचा नमुना वगैरे या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करताना या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बस त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली फोटो अपलोड करून घ्यायचा आहे तुमचा आयडेंटिटी साईज फोटो. या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी डेमोमध्ये फोटो दिला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर सिग्नेचरचा पण डेमो दिलेला आहे. सिग्नेचर पण या पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. हे अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला तर ते आता हे कसं अपलोड करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आधार कार्ड अपलोड करताना सिलेक्ट फोटो या बटनावर खाली क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये याल. याच्यातून तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो सिलेक्शन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी आता डेमोसाठी तुम्हाला एखादं दुसरं डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो या ठिकाणी. तर या ठिकाणी डेमोसाठी मी पॅन कार्ड अपलोड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घेऊ. तर हे पाहू शकता या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट झालेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फोटो पण अपलोड करायचा आहे. फोटोच्या ऑप्शनवर समोर नो इमेज दिसतं त्याच्याखाली सिलेक्ट फोटोवर बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅलरी फाईल मॅनेजरमध्ये येऊ आपण. याच्यातून तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्शन करून घ्यायचा आहे. फोटो जसा ह्या डेमोमध्ये दाखवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. मी डेमोसाठी हा व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून तात्पुरता हा डेमोसाठी अपलोड करून दाखवला आहे. पण तुम्हाला या पद्धतीने क्रॉप करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलमधून आणि तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी फोटो पण अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घेऊ आपण. पाहू शकतो आपण सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. तर या पद्धतीने मी डेमोसाठी हे असं अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचे आहेत फोटो. त्याच्यानंतरच या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे की या ठिकाणी फॉर्म एकदा पाहून घ्यायचं आहे तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही, स्पेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित चेक करून घ्या. भरलेले फॉर्म बरोबर आहे का नाही. जर फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जर एखादा फॉर्ममध्ये काय मिस्टेक असेल तर ज्या ठिकाणी मिस्टेक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती करेक्शन करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपले सर्व फॉर्म बरोबर आहेत. त्याच्यानंतर फोटोचे करंट हे ऑप्शन दिसतं बघा, आय कन्फर्म दिस फोटो. त्या ठिकाणी बटनावर येस करून घ्यायचं आहे. सिग्नेचरच्या पुढे पण बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली हा ऑप्शन आहे बघा, या ऑप्शनवर पण आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या ॲप्लिकेशन सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे. हे सर्व ऑप्शन सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. सर्व स्टेप झाल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं आहे. यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे बघा, आय ॲग्री टू मेक पेमेंट. या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली ऑप्शन दिसेल 1062 ऑनलाईन प्रोसेस. या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. गेटवे आपल्याला या ठिकाणी ओपन होईल. पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट गेटवे ऑप्शन ओपन झाले आहे. याच्यामध्ये नेट बँकिंग, UPI, मोबाईल ॲप्लिकेशन हे सर्व ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी आपल्याला UPIचं ऑप्शन सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही UPI ID एंटर करून घ्यायची आहे. तुमचे काय असेल ते तुमचा मोबाईल नंबर @YBL काय असेल ती एंटर करून घ्या. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर रिक्वेस्ट जाईल पेमेंटची, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. दुसरी प्रोसेस म्हणजे या ठिकाणी अशी आहे की भारत QR पेड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून खालचा बाणावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला QR कोड ओपन होईल. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी खाली बघू शकता या ठिकाणी QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करून घ्या. तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट होईल. तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कोड जर झाल्या या ठिकाणी तुम्हाला बॅकचं किंवा रिप्रेसचं बटन दाबायचं नाही. तर ॲटोमॅटिक या ठिकाणी सक्सेसफुलचा मेसेज येईल. सक्सेसफुलचा मेसेज आले की तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला जाऊन याची प्रिंटआउट तुम्ही काढून घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डवर जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी
नाही तर ॲटोमॅटिक ते तुम्हाला सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल. तसं मेसेज आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचा पण ऑप्शन येईल. जर कोणाला काही लोकांचं जर या ठिकाणी पेमेंटमधून जर बाहेर पडलं किंवा पेमेंट झालं नाही, कोणता प्रॉब्लेम आला, तर त्यांनी काय करायचं आहे, परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं त्याच्या खाली ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. ID पासवर्ड तुम्हाला हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मेसेज आला होता, तो ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पुढेच डॅशबोर्डला तुम्हाला प्रिंटआउटचा ऑप्शन वगैरे दिसतील. त्याच्यातून तुम्ही जाऊन त्याची प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा. ही फॉर्म भरायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि जास्त माहितीसाठी म्हणजेच काय, याची एक्झाम कधी असणार, याचं हॉल तिकीट कधी येणार, ते कसं डाउनलोड करायचं, ही जर माहिती वेळोवेळी जाणून घ्यायची असेल त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.